शासकीय आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। आदिवासी मंत्री अशोक उईके यांची मोठी घोषणा। उर्वरित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम। पुण्याच्या मांजरीत आदिवासी आंदोलकांच्या उपोषणात विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। उपोषणादरम्यान 2 विद्यार्थ्यांना भोवळ, तर राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष घालावं। स्वतः मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भेट देऊन प्रश्न सोडवावे। राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, तर राहुल गांधींना उशीर झाला, अशोक उईके यांचं उत्तर। अखेर महायुतीचा महामंडळाचा तिढा सुटला। येत्या महिन्याभरात सगळ्याचं वाटप केलं जाणार। समन्वय समितीच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला। 170 महामंडळांमध्ये तब्बल 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर सखोल चर्चा। जिल्हा नियोजन निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। मतभेद न सुटल्यास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार निर्णय। मुंबई भाजपाच्या बैठकीत खडाजंगी। बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष शिरवाडकरांमध्ये जुंपली। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज। स्वतः हेवे दावे बाजूला ठेवत मुंबईकरांसाठी काम करण्याच्या सूचना। अमरावती अग्नितांडव प्रकरणी 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपली होती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नसल्याची माहिती। सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात साखर खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड। पहाटेपासूनच शेतकऱ्यांची झुंबड। पहाटेपासून साखर खरेदीसाठी लांब रांगा। गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। साखर वाटपाच्या नियोजनावर शेतकऱ्यांचं प्रश्नचिन्ह। लासलगावातील कांदा आता देशभरात महागाईला रोखणार। कांद्याच्या दरावर केंद्राची थेट नजर। 21 बोगीमधून तब्बल 840 टन कांदा पाठवला जाणार। केंद्र सरकारच्या कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले। शुद्ध साखर आता फक्त 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार। आयात केलेली कच्ची साखर 2 महिन्यात विकावी लागणार। कांदिवलीत अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघड। हिरव्या रंगाच्या पाण्यात पांढरे वाटाणे बुडवल्याचा आरोप। सार्वजनिक शौचालयाजवळ ड्रममध्ये हिरवं पाणी। नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी सुरू। पुण्यात गूळ तयार करणाऱ्या कढईत पडून कामगाराचा मृत्यू। 25 वर्षीय कामगाराचा तोल गेल्यानं घडला प्रकार। राज्यात आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर। मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा। कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता। Thank you.